तमाशाची बारी ठरवायला भली भली मंडळी येतात. गावची यात्रा जत्रा म्हटलं की तमाशा हा ठरलेला आहे. आता आपल्यासोबत PDC बँकेचे उपाध्यक्ष इथं आलेले आहेत. तमाशा नगरीमध्ये तमाशा ठरवायला आलेले आहेत. अनेक मंडळींना ते विशेष वाटेल, परंतु गाव म्हटलं की गावच्या गाड्याप्रमाणे वागावं लागतं. दरवर्षी यात्रा असते आणि यात्रेमध्ये अनेक गावांमध्ये तमाशा ठरलेला असतो. आता दादा या चंद्रकांत ढवळेपुरीकर यांच्या तमाशाच्या रावटीमध्ये आलेत. दादा कुठल्या गावची यात्रा आहे? नमस्कार, मी सुनील चांदेरे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आमचं मुळशी तालुक्यातील सुसगाव. चैत्र षष्ठीला आमच्या गावची यात्रा असते आणि दरवर्षी आम्ही गावातले सर्व कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि गावातील सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्रित येऊन आमच्या गावची यात्रा त्या ठिकाणी भरवत असतो. आणि त्या यात्रेच्या निमित्तानं आमच्या गावची परंपरा आहे की दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी, आपलं ग्रामीण भागामध्ये त्याला आपण धुलवड म्हणतो, त्या दिवशी गावची आमची 10 वाजता बैठक होते. आणि त्या बैठकीमध्ये परंपराप्रमाणे आमच्या गावची बैठक झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ, आम्ही मुख्य पदाधिकारी, कार्यकर्ते गावचे नारायणगावला येऊन या ठिकाणी तमाशा ठरवत असतो. गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे. किरणशेठ ढवळपुरीकर यांचा तमाशा अतिशय पुरातन कालापासून मला आठवते की तो प्रसिद्ध असा आहे. चंद्रकांत ढवळपुरीकर हा गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही आमच्या गावामध्ये घेऊन गेलेलो होतो. आणि हे तमाशा गावामध्ये येणं का गरजेचं आहे? आता मनोरंजनाची साधनं बदलली. आता डिजिटल युग आलेलं आहे, सोशल मीडियाला आला, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईलवरती सगळी करमणुकीची साधनं आहेत. परंतु ज्या वेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेलापासून पाहतो आहे की तमाशा या लोककलेच्या माध्यमातून अनेक पुरातन ऐतिहासिक वग लावून त्यांनी त्या विषयांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम हे केवळ आणि केवळ तमाशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. तमाशा कला ही जिवंत राहिली पाहिजे, त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपणाला सर्वांनाच माहिती आहे की आता परवा रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला आणि महाराष्ट्रातील तमाम तमाशा रसिकांना एक मनापासूनचं समाधान मिळालं की रघुवीर खेडकर हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असतील, परंतु तमाशा कलावंत जे आहेत त्या प्रत्येकालाच त्याचा त्या ठिकाणी अभिमान वाटला. कारण ग्रामीण भागातील मनोरंजनाचं हे जे माध्यम आहे तमाशा, ते टिकलं पाहिजे. पूर्वीच्या काळी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अनेक ऐतिहासिक आणि संतांचे वग हे तमाशाच्या माध्यमातून दाखवले जायचे आणि लहान मुलांना त्याच्या माध्यमातून या सर्व संतांची आणि थोर पुरुषांची ओळख ही केवळ आणि केवळ तमाशाच्या माध्यमातून होत आहे. पूर्वी वगनाट्य हे त्या ठिकाणी महत्त्वाचं असायचं. आता वगनाट्याला थोडासा फाटा मिळालेला आहे आणि केवळ गाणी आणि इतर मनोरंजनाकडे कल वाढलेला आहे. मला वाटतं पुन्हा एकदा तमाशा बदलण्याची आवश्यकता आहे. परवाच पुण्यामध्ये आपल्याकडं रघुवीर खेडकरांची मुलाखत झाली, ती मुलाखत देखील मी त्या ठिकाणी पाहिली. तर पूर्वीप्रमाणे तमाशा व्हावा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी प्रामाणिक भावना आहे. आज ग्रामीण भागामध्ये तमाशा ही लोककला जिवंत राहिली पाहिजे. त्याच्याकरता 2 दिवसाचा आमच्या गावामध्ये कार्यक्रम असतो. एक आदल्या दिवशी, यात्रेच्या दिवशी रात्री आम्ही 12 ते पहाटेपर्यंत करायचो. आता पोलिसांचा त्रास होतो म्हणून करता जरा थोडासा अलीकडे तमाशा बंद करावा लागतो आणि सकाळी देखील हजेरीचा तमाशा असतो. आणि या तमाशाच्या माध्यमातून सर्वांचं त्या ठिकाणी मनोरंजन होत असतं. गावकरी एकत्र येत असतात आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधनाचं काम देखील या माध्यमातून होत असतं. आणि ही तमाशा कला जिवंत राहावीत म्हणून करता मी देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपाध्यक्ष असताना शेवटी माझं कार्यकर्ते पण मी विसरलेलो नाही. गाव हा घटक, गावापासूनच आपण वरती गेलो आणि म्हणून करता आज आम्ही गावचे सर्व कार्यकर्ते केवळ तमाशा ठरवण्याच्या निमित्तानं वेळात वेळ काढून या नारायणगावच्या या तमाशा पंढरीमध्ये आज आम्ही आलेलो आहोत. तमाशा कला ही जिवंत कला जपली पाहिजे, जोपासली पाहिजे, वाढवली पाहिजे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख, RR पाटील, अजित पवार या सगळ्यांचं या कलेला वाव देण्यासाठी प्रयत्न राहिलेला आहे. अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, कसं पाहता? दादा नाहीत ही खंत प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर पूर्णपणे अजितदादांनीच त्या ठिकाणी घडवला. मी ज्युनियर कॉलेजमध्ये 1991 साली होतो. तेव्हापासून तर आत्तापर्यंत माझ्यासारखा कार्यकर्ता हा दादांच्या बरोबर त्या ठिकाणी राहिला. दादा गेल्याचं दुःख हे त्या ठिकाणी शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. आणि त्याच्यामुळं केवळ आपल्या बारामतीचं, पुणे जिल्ह्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे.
मला एकच गोष्ट सांगायची की अनेक नेते गेले, त्या नेत्यांच्या जाण्यामुळे दुःख झालं, परंतु पहिल्यांदा असं घडले की मी छत्रपती संभाजी महाराजांची तुलना करणार नाही, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं दुर्दैवी मृत्यू झाला, अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या औरंगजेबाने केली, अगदी त्याच पद्धतीने नियतीने घाला घातला आणि तशाच पद्धतीचा क्रूर मृत्यू, अतिशय वेदनादायी मृत्यू हा त्या ठिकाणी अजितदादांच्या वाटेला आला. ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज हे एकही युद्ध त्या ठिकाणी हरले नाहीत, तसंच अजितदादा देखील एकही निवडणूक त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये हरले नाहीत. दादांनी देखील छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं. जसा संभाजी महाराजांना त्रास झाला तसाच त्रास अजितदादांना देखील झाला. दादा गेल्यावरती अनेक नेते म्हणतात की महाराष्ट्राला सर्वोत्तम मुख्यमंत्री हा दादांच्या रूपाने लाभला असता, परंतु हयात असताना त्यांच्यावरती विनाकारण आरोप झाले. परवाच पाहिलं की राज्य सहकारी बँकेचा घोटाळा प्रकरणी त्यांना त्या ठिकाणी क्लीन चिट मिळालेली आहे. आणि तुम्ही परवाचं जर लोकसत्ताचं वर्तमानपत्र पाहिलं, त्याच्या पुरवणीमध्ये आहे प्रताप आजबे नावाचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये लिहिले की 70,000 कोटी रुपयांचा जो सिंचन घोटाळा होता त्याचं त्यांनी त्या ठिकाणी वकील केली की ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव पाटील शेकापचे आमदार होते, त्यांनी विधिमंडळामध्ये प्रश्न विचारला होता की 70,000 कोटी खर्च झाले, त्याचं काय झालं. परंतु ते 70,000 कोटी कधी खर्च झाले तर स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यावेळेला कोयना धरण बांधलं. कोयना धरणाच्या बांधकामापासून तर दादा जलसंपदा मंत्री होईपर्यंत जो खर्च झाला तो 70,000 कोटीचा झाला. आणि त्याचा अनुशेष आणि त्याच्यावरती सगळं संशोधन केल्यानंतर जे आरोप करण्यात आले ते अत्यंत चुकीचे होते. प्रताप आजबे साहेब म्हणतात की दादांचा त्या घोटाळ्याशी त्या ठिकाणी संबंध नव्हता. 70,000 कोटी नव्हे तर 42,000 कोटी रुपये खर्च झाले होते, परंतु तिथे कधी महाराष्ट्र राज्याची निर्मिती तर ते दादा मंत्री होईपर्यंतचा तो खर्च होता आणि त्याच्यामध्ये 1.5% ओलिताखाली क्षेत्र आलेलं होतं. हा देखील दादांवरती फार मोठा अन्याय झालेला आहे. कदाचित जर दादा 2004 साली काँग्रेस पक्षाचे 69 आमदार निवडून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 71 आमदार निवडून आले, त्यावेळेला जर दादा मुख्यमंत्री झाले असते, 2 आमदार जास्त होते राष्ट्रवादीचे, तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. आज पिंपरी चिंचवड असेल, पुणे जिल्हा असेल, याच्यामध्ये जर कामं पाहिली, आपली पुणे जिल्हा बँकच घ्या, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसारख्या 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ह्या संपूर्ण राज्यामध्ये आहेत आणि 350 बँका ह्या ऑल इंडियामध्ये आहेत. संपूर्ण भारतामध्ये आज 1 नंबरची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणती, तर ती आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. दादा 1991 साली या बँकेमध्ये आले त्या आणि त्यांच्याचबरोबर दिलीप वळसे पाटील साहेब देखील आले. त्यावेळेला ठेवी होत्या 200-250 कोटी रुपये आणि 300 कोटीची तेवढीच कर्ज होती. आज जर विचार केला 2026 साली तर 16,500 कोटी रुपयाच्या ठेवी, 14,500 कोटीची कर्ज आणि 30,000 कोटीचा टर्नओव्हर असणारी 0% नेट NPA असणारी बँक कोणती, तर ती आशिया खंडातली अग्रगण्य बँक म्हणून आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा त्या ठिकाणी उल्लेख होतो. आणि ती बँक केवळ आणि केवळ अजितदादांच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उभी राहिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पुणे जिल्हा असेल, बारामती असेल, जी बांधकामं झाली, ज्या वास्तू झाल्या, त्या केवळ आणि केवळ दादांच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. मी एकच गोष्टीचं वर्णन करेल की दादा गेल्यानंतर प्रत्येकाच्या घरातल्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, व तो विरोधक असो किंवा समर्थक असो. दादा गेल्यानंतर जी अश्रूंची गणती होती ती मला वाटतं माझ्यासारखा लहान कार्यकर्ता आहे त्याची गणती आपण जर गणित करायला गेलो तर काही टँकरमध्ये त्याची गणना होईल. एवढे अश्रू हे दादा गेल्यानंतर ढाळले गेले. दुर्दैवानं या महाराष्ट्राचा मातीचा एक दुर्गुण आहे की जोपर्यंत माणूस हयात आहे तोपर्यंत त्याच्याबद्दल लोकांना समजत नाही. दुर्दैवानं माणूस हयात नसेल त्यावेळेला त्याचे गोडवे गायले जातात. तीच परिस्थिती दादांच्या वाट्याला आली. दादा गेल्यानंतर दादांचं महत्त्व कळते. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, यांनी देखील त्या ठिकाणी शोकसभेमध्ये शोक व्यक्त करताना सांगितलं की दादांच्या रूपानं महाराष्ट्राला एक सर्वोत्तम मुख्यमंत्री लाभला असता. एक माजवेस लीडर, मातीतून आलेला नेता आज हरपल्याचं दुःख हे सर्वांनाच आहे. खेळाडू असेल, कलावंत असेल, यांना सातत्यानं दादांनी प्रोत्साहन देण्याचं काम केलं. खेळाडूंना शासनामध्ये 5% नोकऱ्या दिल्या, कलावंतांचं मानधन वाढवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच भविष्यकाळामध्ये या तमाशा कलेसाठी देखील दादांनी त्या ठिकाणी नक्कीच प्रोत्साहन दिलं असतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. गौतमी पाटील बैलांसमोर नाचली म्हणून एकदा एकाने प्रश्न विचारला तर दादांनी त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी स्पष्ट शब्दात खडचवलं, ती बैलासमोर नाचू किंवा कोणासमोर नाचू, तुझा काय तोटा होतो. अशा पद्धतीनं समोर जरी आपला कार्यकर्ता असला
तर त्याला एक खडसवणारं नेतृत्व काम होणार असेल तर येस, नाही होणार असेल तर नो हे तोंडावर सांगणारा अजितदादांसारखा नेता होणार नाही. याचं शल्य हे माझ्यासहित महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि विशेषतः किरण कुमार, तुम्ही सगळे तमाशा कलावंत असतील, या सर्वांनाच याची खंत राहील. साहेब, तुम्ही आता जिल्हा बँकेचा उल्लेख केला. जिल्हा बँक सर्वसामान्य शेतकरी वर्गांना आधार देते. सध्या लोकांच्या म्हणजे एक शंका म्हणा किंवा लोकांचा प्रश्न म्हणा, एखाद्याला जर चारचाकी गाडी घ्यायची असेल तर त्याला NOC बाकी संस्थांची घ्यावी लागते, परंतु ग्रामपंचायतीचं सुद्धा थकबाकी नसल्याचा दाखला कंपल्सरी करतात. संबंध काय? ज्या वेळेला आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपली कर्ज देते त्यावेळेला मी आत्ताच उल्लेख केला की देशभरातली 1 नंबरची बँक आहे. कारण कर्ज घेताना जर NOC घेतल्या नाही तर लोक काय करतात, 4-4 ठिकाणाहून कर्ज घेतात. ग्रामपंचायतीची NOC का लागते? कारण ग्रामपंचायतीला आम्ही मागच्या काळामध्ये शौचालयासाठी कर्ज दिलं होतं आणि प्रत्येकाने त्याचा लाभ घेतला. परंतु दुर्दैवानं बँकेचा जो NPA आता काही जो थोडाफार शिल्लक आहे, मी मागाशीच सांगितलं की आमचा नेट NPA 0, ग्रॉस NPA आमचा 2.46% आहे. तो 2.46% असण्याचं कारण काय आहे की शौचालयासाठी जे ग्रामस्थांनी काहींनी कर्ज घेतलं, दुर्दैवानं त्याची परतफेड त्यांनी केली नाही आणि म्हणून करताच ग्रामपंचायतीची NOC घेण्याचं कारण काय की शौचालयाला घेतलेलं कर्ज त्या लोकांनी फेडलेलं नाही. जर चुकून त्याचं कर्ज असेल तर ग्रामपंचायतीची NOC कधी देतात, त्यांचं कुठलीही थकबाकी नसेल तर त्याच्याकरता मुद्दामून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्या ठिकाणी शौचालयाला कर्ज आपण सोसायटी मार्फत देतो ना. सोसायटी मार्फत नाही, ग्रामपंचायतीने त्यावेळेला ग्रामपंचायतीला थेट जिल्हा मध्यवर्ती सहकारी, ज्या वेळेला RR पाटील त्यावेळेला ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेला त्यांनी स्वच्छता अभियान हागणदारी मुक्त, मी त्यावेळेला सरपंच होतो गावामध्ये, त्यावेळेची 2002 सालची ती स्कीम आहे. त्यावेळेला लोकांनी हागणदारी मुक्त महाराष्ट्र करायचा म्हणून करता मोठ्या उत्साहाने ते केलं. दुसरं एक सांगतो की केवळ 0% दरानं 3 लाखापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज देणारी आपली महाराष्ट्रातली ही एक अत्यंत महत्त्वाची बँक आहे. आणि तर सगळ्या जे कर्ज असेल त्याला आपण मग 10%, 9% अशी कर्ज देतो. एज्युकेशन लोनसाठी केवळ वार्षिक 6.5% दरानं आपण त्या ठिकाणी 40 लाखापर्यंत कर्ज देतो. गृहकर्ज केवळ 8.5% दराने 75 लाखापर्यंत त्या ठिकाणी देतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एक कामधेनू आहे. जर आपण त्याचा फायदा घ्यायचं ठरवलं तर कोणत्याही शेतकऱ्याला जमीन विकण्याची वेळ येणार नाही, हे मी अगदी छातीवरती हात ठेवून तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तमाशा केवळ मनोरंजनाचं साधन आहे असं नाही, तर समाज प्रबोधनाचं देखील साधन आहे. तमाशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन मोठ्या प्रमाणात होतं. तमाशा ही जिवंत कला आहे. ही जिवंत कला जपण्याचं काम तुम्हा आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.